आयुरा. त्याने मेडला जायला सांगितलं आणि सरळ जेवायला सुरुवात केली. त्याला सध्या तरी त्याच्या डॅडला काहीच विचारायचं नव्हतं. शांतपणे आयुराला शोधून तिला आपल्या जवळ ठेवायचं होतं. जर तिला आपण आधीपासूनच ओळखत असू तर? मी शोधून काढेन सर्व, तो मनाशी ठरवत शांतपणे जेवत होता. त्याचा जो थंडपणा बघून मात्र भैरवना प्रश्न पडला, नेमकं काय चालू आहे याच्या मनात इथून पुढे? भैरव थोडा वेळ शांत राहिले. अधिराज, मी आधी या विषयावर कधीच तुझ्याशी बोललो नाही, कारण त्याची मला कधी गरज वाटली नाही. पण आता तू जिच्या मागे लागला आहेस ती तुझ्यासाठी चांगली नाही. भैरव कुठेतरी हरवत म्हणाले. डॅड, एक विचारू? अधिराजने जेवता जेवता थांबून विचारला. भैरव म्हणाले. आयुराला तुम्ही आधीपासून ओळखता? अधिराजने विचारला. काय नाव तिचं? भैरवने पुन्हा विचारलं त्याला. आयुरा. तिचं नाव वरून काहीतरी होतं. कदाचित तिने नाव चेंज केलं असेल, पण ती तीच मुलगी आहे जी मला तुझ्या आयुष्यात नको आहे. भैरव त्याच्या डोळ्यात बघत म्हणाले. डॅड, तुम्ही मला किती धमकी दिली तरी मी तिला शोधणार, कारण तिने माझ्या इथे जागा घेतली आहे. अधिराजने आपल्या हृदयाशी हात करत सांगितला. अधिराज, ती तुझ्यासाठी शाप आहे, शाप. अनर्थ होईल सगळ्याचा. तू समजत का नाहीस? सोड तिचा नाद. भैरव वैतागून म्हणाले. ते काहीही असेल तरी ती आता माझी जिद्द आहे, ओढ आहे. प्रेम आहे की नाही माहीत नाही, पण मला तिच्या सौंदर्याची ओढ आहे. मला तिच्यासमोर चांगलं म्हणून जायला आवडतं, म्हणून अजूनपर्यंत मी सर्व गुपचूप केलं. पण वेळ पडली तर साम दाम दंड भेद करून मी तिला आपलीशी करायला मागे पुढे करणार नाही. तुम्हाला माझ्यासाठी कोणी दुसरी शोधायची असेल तर शोधू शकता, पण मी तिला माझ्यापासून लांब ठेवू शकत नाही. अधिराज म्हणाला आणि उठून हात धुवायला निघून गेला. भैरव ह्याला कसं समजवावं हाच विचार करत राहिले. जी चूक त्यांनी केली होती त्याचीच पुनरावृत्ती अधिराज करताना दिसत होता. ते नशीब म्हणतात ना, तशी भारती त्यांच्या आयुष्यात आली आणि मग ते सावरले. तिथून पुढे त्यांनी कुठल्या वाईट मार्गाला जायचं बघितलं नाही. पण अधिराज परदेशातून परत आल्यापासून पुन्हा त्या दलदलीत जात होता, ज्यात त्याचं भविष्य काहीच नव्हतं. त्यांना सगळं मागचं काढायचं नव्हतं ना, मागच्या कशात पडायचं होतं. पण अधिराज त्यांना मागचं सगळं आठवायला लावत होता. त्यांनी त्या मुलीला बाजूला केलं होतं आपल्या माणसांना सांगून, पण अधिराज काही तिला शोधायचं थांबणार नव्हता. त्यांनी त्याला आपल्या परीने समजवायचं काम केलं होतं. आता देव भरोसे होतं सगळं. तसं तर त्यांनी नशिबावर अवलंबून राहायला आवडायचं नाही, पण हा अधिराज त्यांचं काहीच ऐकत नव्हता. देवा, माझ्या अधिराजच्या आयुष्यात भारतीसारखी मुलगी येऊ दे, जी त्याला या सगळ्यातून बाहेर काढेल. त्यांनी वर बघून खरंच हात जोडले. त्यानंतर मात्र ते कंपनीत थांबले नाहीत. त्यांनी हॉस्पिटल गाठलं. जिथे आयुरा होती तिथे ते पोचले. अधिराजची माणसे त्यांच्या मागावरच होती, त्यामुळे अधिराजला लगेच कळलं की आयुरा त्याच हॉस्पिटलमध्ये आहे. आपल्या माणसाने त्याने डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करायला सांगितला. त्यानंतर काही क्षणात त्याची माणसं आयुराच्या वाटसमोर गेली. आयुरा शांत डोळे मिटून पडली होती की तिला व्हीलचेअरचा आवाज आला, म्हणून तिने लगेच डोळे उघडले. कोण असेल आता? ते हळू उठून बसत मनाशी विचार करत होते. तुला माझा निरोप मिळालाच असेल. तुझं बिल मी पेड केलेलं आहे. तू इथून कुठेतरी लांब जा निघून. परत त्याच्या आयुष्यात येऊ नकोस. भैरव आयुराकडे बघून म्हणाले. पण काका, मी त्याच्याजवळ जायचा प्रयत्न कधीच केला नाही. आताही मी त्यांच्यापासून लांबच जात आहे. मला प्लीज तुम्ही माझ्या नवऱ्याकडे जायला मदत करा. खरंच तुमच्या मुलाबद्दल काही भावना नाहीत माझ्या मनात. मी माझ्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम करते.
आयुराने थरथरत्या आवाजात सांगितलं. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझा काका नाही, समजलं? भैरवने एक बोट नाचवत तिला सांगितलं. भैरवच्या बोलण्यावर आयुराने फक्त मान हलवली. गोड, मी तुला तुझ्या नवऱ्याकडे जायला मदत करेन, पण तू पुन्हा आदिराजच्या हाती लागू नकोस. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या मुलाने तुझ्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला मजबूर केलेलं आहे. तेव्हा प्लीज तू त्याच्या कोणत्याच बोलण्यात न येता त्याच्यापासून दूर व्हायचं. काही गोष्टी आपल्या कुटुंबासाठी योग्य नाहीत. आपण लांब राहिलेलंच बरं. भैरव म्हणाले. आपल्या मनातलं त्यांनी काही तिला सांगितलं नाही, कारण त्यांना कसंही करून ही मुलगी आदिराजच्या आयुष्यातून लांब जायला हवी होती. मागचं सगळं आठवत बसायचं नव्हतं त्यांना. मला एक कॉल करायला मिळेल का? आयुराने केविलवाल्या नजरेने विचारला. ठीक आहे, तो कॉल करू शकतेस. त्यांनी स्वतःचा फोन पुढे केला. आयुराला मात्र कोण आनंद झाला. गेल्या 25-30 तासात तिच्या चेहऱ्यावर अजिबात स्माईल नव्हती. होतं ते फक्त टेन्शन. तिने आयुषचा नंबर डायल केला. रिंग जात होती तसं तिचं हृदय धडधड करत होतं. त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवायला आदिराजच जबाबदार आहे हे तिने ऐकलं आणि तिच्या हृदयाचा ठोकाच चुकला. पण तिने लगेच स्वतःला सावरलं. समोरून कॉल रिसीव्ह झाला. तिला ज्या आवाजाची प्रतीक्षा होती तो आवाज तिच्या काढणी पडणार होता. अहो, तुम्ही कसे आहात? आयुराने घाईघाईतच विचारलं, जणी कोणतरी तिच्याकडून फोन काढूनच घेणार आहे. आयु? समोरून अतिशय मंद आणि अशक्त आवाज तिच्या कानी पडला. तो आवाज ऐकून कान तृप्त झाले. हाच आवाज ऐकायला तिचे कान तरसले होते. पण आयुष पुढे काहीच बोलत नव्हता. आयुष, अहो बोला ना, मी तुमची आई बोलते. तुम्ही काहीच का बोलत नाहीत? ती एकदम रडवली झाली होती. तिची अवस्था अगदी भेदरलेल्या बकरीसारखी झाली होती. आयु, मी बरा कसा असेन तुझ्याशिवाय? मी तुला खूप मिस केलं. कुठे आहेस तू? तू ये लवकर. आयुष तिला साथ घालत होता. जणू ही दीर्घ साथ हृदयाला. आयुराच्या काळजात एक पुसटची कळ उमटली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. आयुष, मी येते तुमच्याजवळ लवकरच, ती खुश होत म्हणाले. ओके, बस झालं. भैरवने आयुराच्या हातातून जवळजवळ फोनच घेतला काढून. आवाजात कडकपणा होता. चल, मी तुला तुझ्या नवरा ॲडमिट आहे तिथे ॲम्ब्युलन्सने नेऊन सोडायची व्यवस्था करतो, पण तू आदिराजपासून लांब राहायचं. भैरवने तिला पुन्हा ताकीद दिली. त्यांचा आवाज कठोर होता, पण डोळ्यात कुठेतरी अस्वस्थता दाटली होती. आदिराजची भीती होती त्यांना. सर, मी तसंही लांबच जात होते, आयुरा म्हणाले. भैरवचं तेच आदिराजपासून लांब राहा ऐकून वैतागली होती ती. त्यामुळेच ती जरा रागानेच म्हणाली. पण भैरवने तिकडे दुर्लक्ष केलं. आयुरा उठण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला पटकन जमलंच नाही. भैरवने इशारा केल्यावर मेड लगेच पुढे झाली आणि तिने आयुराला पकडलं. आयुराने एकदा भैरवकडे बघितलं. तिच्या डोळ्यात एकच विनंती होती, मला माझ्या आयुषपासून दूर नेऊ नका. या दरम्यान आदिराजच्या माणसांकडून त्याला मेसेज आला. भैरव सर आयुरा मॅडमसोबत हॉस्पिटलमधून बाहेर पडत आहेत. हे वाचताच तो तडक उठला. रागाच्या भरात त्याने तिथल्या टेबलवरचा ग्लास जोरात फेकला. तो फुटून त्याच्या काचा सर्वत्र पसरल्या आणि मोठा आवाज झाला. त्याचा श्वास जड झाला होता. डोळ्यात राग उतरला होता. त्यामुळे डोळे लाल भडक झाले होते. डॅड, तुम्ही माझ्याशी हा खेळ खेळणार? माझ्या शिकारीला माझ्यापासून लांब नेणार? हाताच्या मुठी घट्ट करत तो स्वतःशीच बडबडला. त्याने टेबलवरचा आपला फोन पटकन उचलला. गाडी तयार करा, गेट उघडा ठेवा आणि भैरव सर कोणत्या दिशेने गेले ते ट्रॅक करा. त्याने फटाफट आपल्या माणसांना सूचना दिल्या. डॅड,
तुम्ही खेळात उतरलात ना, आता हा खेळ माझा आहे. त्याच्या ओठांवर एक धोकादायक स्मित उमटला. जेव्हा आयरोला पकडून मेडने बाहेर आणलं तेव्हा भैरवची व्हीलचेअरसुद्धा मागून एक मेड ढकलत होती. भैरवच्या चेहऱ्यावर तिरस्कार आणि गणित स्पष्ट दिसत होतं. ही मुलगी आदिराजच्या आयुष्यातून, नजरेतून गायब झाली पाहिजे. त्यांनी ड्रायव्हरला ऑर्डर दिली, गाडी. तशी त्यांची गाडी त्यांच्यासमोर येऊन थांबली. आयरा मात्र ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन बसली. ॲम्ब्युलन्स आणि भैरवची गाडी एका पाठोपाठ एक हॉस्पिटलमधून बाहेर पडल्या. थोडं अंतर गेलेच असतील की एक कर्कश आवाज करत, गाडीचा टायर घासत एक ब्लॅक गाडी समोर येऊन धडकलीच. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरने जोरात ब्रेक दाबला. मागून जोराचा आवाज करत अजून गाड्या येऊन थांबल्या. समोरून दरवाजा धाडकन उघडला गेला. एक व्यक्ती ताडताड पावलं टाकत ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडायला पोहोचली. पाठोपाठ 10-12 माणसं पिस्तूल हातात घेऊन पुढे झाली. आयुराचं हृदय मात्र जोरजोरात धडधडलं. तिला काहीतरी अघटित घडणार असल्याची जाणीव मनाला झाली. तिने ॲम्ब्युलन्सची काच वर करण्याचा प्रयत्न केला. तिथून जाता येतं का ते बघत होती. तोपर्यंत मागून बुटांचा आवाज झाला. वाह! टाळ्या वाजवत आदिराज पुढे आला. आयुराने घाबरून मागे वळून बघितलं. तिला इकडे आड तिकडे विहीर असल्याची फिलिंग काय असते हे प्रत्यक्ष अनुभवायला येत होतं. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. हे आपलं स्वप्न असावं आणि डोळे उघडताच आपण आपल्या आयुष्याच्या कुशीत असावं असं तिला फार वाटत होतं. पण जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिच्यासमोर तो अगदी जवळ तिलाच बघत उभा असता. मागे 3-4 बॉडीगार्ड होते. मला घरी जाऊ दे, माझ्या आयुषकडे जायचंय, ती अक्षरशः रडतच आणि हात जोडत म्हणाली. कोणत्या परिस्थितीपुढे हार न मानणारी ती आज आदिराज पुढे हात जोडत होती. कारण तिला आता फक्त आयुषकडे जायचं होतं. समोर 3-4 बॉडीगार्ड होते ज्यांच्या हातात पिस्तूल होते. त्यामुळे तिचं काहीच चालणार नव्हतं. आदिराजने आयुराची कमाल आधीच बघितली होती. त्यामुळे तो तिला काही कमी समजत नव्हता. म्हणूनच तो तयारीनेच आला होता. तू माझ्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न केला? त्याने एक पाऊल पुढे टाकलं. आयुरा धडपडत एक पाऊल मागे गेली. इतकात ॲम्ब्युलन्सच्या बाहेरून कडक आवाज आला. आदिराज, सोड तिला. मी खरंच माझ्या संपत्तीतून तुला बेदखल करेन. भैरव आवाज चढवत म्हणाले. आय डोंट केअर. तुम्हाला काय वाटेल ते करा, मी हिला सोडणार नाही. त्याने मोठ्या आवाजात सांगितलं आणि सरळ तो आयुराकडे गेला. आदिराज! भैरव संताप करत होते. पण आदिराजच्या अरेरावीपुढे त्यांचं काहीच चालत नव्हतं. ते एकदम हताश होऊन आयुराकडे बघत होते. तू येतेस की मी तुला उचलून घेऊन जाऊ? इतकंच सांग, बाकी ऑप्शन नाही तुला. आदिराजने आयुराकडे बघून विचारलं. त्याचा स्पर्श नको होता त्याला. मी माझ्या पायाने येते. ते आदिराजच्या मागून चालू लागले. न चालाकी, गुपचूप माझ्या मागून यायचं, टाळकं सटकवायचं नाही. आदिराजने आयुराला धमकावत मागून यायला सांगितलं. आता खरोखरच आयुराकडे काही पर्याय नव्हता. त्यामुळे तिला आदिराजच्या मागून जायलाच लागलं. जाता जाता तिने वाकून फक्त भैरवना सांगितलं. माझ्या नवऱ्याला सांगा फक्त, तो मला नक्की शोधून काढेल. आयुरा म्हणाली आणि आदिराजच्या मागून हळूहळू चालत होती. तिरक्या नजरेने आजूबाजूला कटाक्ष टाकत होती. पण तिला पूर्ण कव्हर करूनच बॉडीगार्ड चालले होते. त्यामुळे ती शेवटचा प्रयत्नसुद्धा करू शकत नव्हती. सरळ गाडीत बसायचं.
अधिराजने सांगितलं तसं आयुरा जाऊन गाडीत बसले. अधिराज, ऐकून जा. उद्यापासून तुला माझ्या कोणत्याच कंपनीत यायची गरज नाही. मी पुढची प्रोसिजर पूर्ण करतो. यापुढे तू माझा वारीस म्हणून सर्व हक्क गमावलेस. भैरव ओरडून आणि रागात म्हणाले आणि तिथून निघून गेले. त्यांच्या शब्दाला किंमत नव्हती म्हणून त्यांनी इतकं कठोर पाऊल उचललं होतं. अधिराजने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. गाडी तिथून सुसाट निघाली ती का सुनसान रस्त्याला लागली. कुठे जातोय आपण? मला माझ्या घरी जाऊ द्या प्लीज. आयुरा त्याला पुन्हा विनंती करत होती. दगडाच्या काळजाला आला पाझर तर आला म्हणून प्रयत्न करत होती. कारण एकूण त्याच्या वागण्यावरून तो भयंकर चिडलेला दिसत होता. आपण काही बोलायला जायचं आणि आपल्याच अंगलटी यायचं ही भीती होती तिला. तुला माझी राणी बनवून ठेवायचा विचार होता, पण तुलाच नको आहे ना. आता आपल्या कर्माची फळं भोग. माझा बाप तुला सोडवायला आला होता. तो काही उगाच नाही. तुला लवकरच कळेल सगळं. अधिराज तिच्याकडे रागाने बघत म्हणाला. तिला मात्र दोघेही सारखेच वाटत होते. ना बाप भला ना बेटा. तिला आयुषकडे कसं जाता येईल एवढंच डोक्यात फिरत होतं. इकडे भैरवचा फोन वाजला. हॅलो, कोण? त्याने एकदम कडक आवाजात पण तेवढ्याच साशंकतेने विचारलं. मी आयुष बोलतोय, आयुराचा नवरा. तुमच्या फोनवरून आयुराने कॉल केला होता मला. तुम्ही किती वेळात पोहोचाल? मी पुढे येतोय तिला न्यायला. आयुष म्हणाला. त्याच्या बोलण्यातून उत्साह वाहत होता. म्हणजे तो किती खुश झाला होता हे भैरवला न बघताच कळलं होतं. खरंच होतं, जीवापासून आयुराचा फोन येऊन गेला होता. तो एका पायावर नाचत होता. निधी, माझी आयु परत येते. ती चांगली बोलली, म्हणजे ती ठीक आहे. मला अजून बोलायचं होतं, पण कोणीतरी तिच्याकडून फोन काढून घेतला. पण तो माणूस तिला माझ्या हॉस्पिटलमध्ये सोडतो म्हणाला. मी खूप खुश आहे निधी. तो खूपच एक्साईट होऊन बोलत होता. बरं झालं तेव्हाच पावला. वहिनी स्वतःच येते. निधीही खूप खुश होतोय. मनावरचा ताण कमी झाला होता. त्यांनी सगळ्यात आधी देवेशला कॉल केला. देवेश, आयुराचा कॉल आला होता. तू लगेच ये हॉस्पिटलमध्ये. आयुषने सांगताच देवेशसुद्धा खुश झाला आणि हॉस्पिटलला पोचला. त्यानंतर नेमकं काय काय बोलणं झालं हे सुद्धा आयुषने देवेशला सांगितलं. त्याला नंबर दाखवला. आता वेळ न दवडता देवेशने तो नंबर टॅग करायला पाठवला. गाडी घेऊन ते निघणारच होते, पण त्याआधी आयुषने भैरवला कॉल केला. मी तिला नाही आणू शकलो. तिला मधूनच कोणीतरी किडनॅप केलं. भैरव हळू आवाजात बोलले, जेणेकरून समोरच्याला वाटावं की त्यांना खरंच वाईट वाटलं. काय? आयुष जोरातच ओरडला. त्याच्या हातातून फोन सुटून पडला. क्षणात सगळी स्वप्न चक्काचूर झाली होती. त्याची आयु पुन्हा त्याच्यापासून लांब गेली होती. त्याचं ओरडणं ऐकून तर देवेश लगेच आयुषकडे आला. त्याला असं शांत बघून त्याने फोन हातात घेतला आणि कानाला लावला तर कट झाला होता. आयुष, काय झालं? देवेशने जवळजवळ जोरात ओरडून आणि हलवून आयुषला विचारलं. माझ्या आयुषला त्या खोरने, अधिराजने पुन्हा किडनॅप केलं. या वाक्यासोबतच त्याच्या डोळ्यातून 2 पाण्याचे थेंब खाली उघळले आणि तो मख्खपणे खाली बसला. त्याला जबरदस्त धक्का बसला होता. जणू त्याचा पुतळाच झाला होता. तुम्हाला काय वाटतं, आयुष सावरेल का स्वतःला? अधिराज आता आयुराला काही करणार तर नाही ना, की आयुराच त्याच्या डोईजड होईल? समीर कुठे आहे? तो येईल का आपल्या बहिणीसाठी बाहेर? नक्की गेलाय तरी कुठे तो? असा अचानक गायब होण्यामागचं त्याचं कारण काय? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते.
लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.